हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे होळी आणि तुम्हाला दिसतच असेल मी देवपूजेसाठी आलेली आहे आणि तिथे ऑलरेडी अद्वैतच्या सगळ्या छोट्या कार पार्क केलेल्या होत्या. हा एरिया म्हणजे ॲक्चुअली अद्वैतचा खेळण्याचाच एरिया आहे. एकतर त्याच्या गाड्या तरी त्या ठिकाणी असतात, नाही तर देव तरी त्याच्या गाड्यांमध्ये बाहेर कुठेतरी फिरायला गेलेले असतात. आमचे देव कधीच जागेवर नसतात. आज नशीब देवांचं की देव जागेवर होते. तर सकाळी आज मी लवकर उठलेली आहे कारण मला माझं आजचं रुटीन जे आहे ते खूप वास्ट आहे. त्यामुळं मला लवकरात लवकर घरची सगळी कामं आटपायची आहे आणि मला पुढे कामासाठी जायचं आहे. तर मग म्हणून मी सकाळी उठली लवकर. मग आपलं स्वतःचं आवरल्यानंतर मग देवपूजा करायला घेतलेली आहे. म्हटलं आता देवपूजा लवकर उरकून घेऊयात. त्यानंतरनं बाकीच्याही गोष्टी करायच्या आहेत. रोजचा नाश्ता आहे. नाश्ता झाल्यानंतरनं सकाळचं जेवण आहे आणि मला क्लासेसला जायचं आहे. त्याच्यामुळे मला पुरणपोळीचा स्वयंपाकही करायचा आहे. तर वर्षाचा निवद आहे. वर्षातून एकदा होळीचा सण येतो. त्यामुळे मग पुरणपोळीचा नैवेद्य तर गेलाच पाहिजे. मग आता ते बनवायचंय आणि परत मला क्लासेस आहे. मला जायचंय, यायचं यामुळे मला संध्याकाळी लेट होऊ शकतो. आमच्या या ठिकाणी सोसायटीमध्ये कॉमन होळी साजरी केली जाते. तर मला तो जो वेळ होता तो गाठायचा होता, की मला लेट करायचं नव्हतं. मला वेळेत त्या ठिकाणी यायचं होतं पूजा करण्यासाठी. त्यामुळे माझा आज हात खूप चालूच आहे सकाळी उठल्यापासून. तर मी पूजा वगैरे करायला घेतलेली आहे. आज अद्वैतला पण सुट्टी आहे. काल त्याच्या शाळेमध्ये होळीचं सेलिब्रेशन वगैरे झालं होतं. त्याच्यामुळे आता हा माझ्यासाठी फार रिस्की टास्क आहे, की आज तो सुद्धा घरी आहे आणि मला कामं खूप भराभर आवरायची आहेत. आता तो पण मागे-पुढे करणार तर आहेच. म्हणून म्हटलं तो उठायच्या अगोदर जितकं होता येईल तेवढं उरकून घेऊया सकाळच्या वेळेमध्ये. मग त्यानंतरनं मी देवांना स्नान वगैरे घातलंय आणि त्यानंतर बाकीची देवपूजा वगैरे उरकून आता बघूयात कशा पद्धतीने शेड्यूल होतंय. झालंय असं आहे की एक्झामचा पिरियड चालू आहे आणि एक्झामच्या पिरियडमध्ये मी स्टुडंट्सला अजिबातही सुट्टी देऊ शकत नाहीये. त्यामुळे ज्यांना किंवा ज्यांचे पेपर नाहीयेत त्यांना सुट्टी आहे. पण ज्यांचे पेपर आहेत अशा 2 ठिकाणी मला काहीही करून जावं लागणार आहे. त्यामुळे आज घरची कामं पण उरकणं फारच गरजेचं आहे. चला तर अशा पद्धतीने आपण सगळ्या देवांना स्नान घातलेलं आहे. अन्नपूर्णेला आपण वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्यावर स्थानापन्न केलं आहे. त्यानंतरनं गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे खाली थोड्याशा अक्षता टाकून मी ठेवलेल्या आहेत. आता मी अष्टगंधाची तयारी करते आहे. आपले जे देव आहेत गणपती बाप्पा, श्रीकृष्ण, त्यानंतर स्वामी समर्थ या सगळ्यांना मी अष्टगंध लावणार आहे आणि आपल्या अन्नपूर्णा माता आणि आपलं कुलदैवत आई तुळजाभवानी यांना मी हळदी-कुंकू वगैरे लावते. ॲक्चुअली देवपूजा हा माझा असा खूप जवळचा विषय आहे असं काही नाहीये. मी आपली देवपूजा रोजची करते, पण कशी आहे की स्वतःला सॅटिस्फॅक्शन मिळावं म्हणून. तर यामध्ये माझं काही चुकत असेल तर ते पण ॲडजस्ट करून घ्यावं. कारण खूप अशी साग्र संगीत देवपूजा मला करता येत नाही. बऱ्याच अशा गृहिणी आहेत, की खूप छान पद्धतीने ते देव मांडतात किंवा काय कुठे ठेवायचं, कोणाला काय कोणत्या देवाला काय चालतं, कोणत्या देवाला काय चालत नाही, हे त्यांना सगळ्यांना माहिती असतं. त्यामुळे मग त्या म्हणू शकतात, की इथे हे नाही करायचं किंवा तिथे ते नाही करायचं. त्यामुळे मी आधीच माझी साईड क्लिअर केली आहे, की देवपूजा मी फक्त स्वतःचं सॅटिस्फॅक्शन किंवा मनाच्या शांतीसाठी मी करते. मला त्यातलं खूप असं जास्त काही गोष्टी जमत नाहीत, पण तरीही जमेल तसं त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते. ॲक्चुअली काय आहे ना, माझं जे शेड्यूल आहे ना, खूप हेक्टिक आहे. मॉर्निंगला पहाटेच मला घरातून निघावं लागतं. मग त्यामुळे असंही होत नाही, की ती वेळेवर किंवा सकाळ-सकाळच होईल. मी सकाळचे ज्यावेळेस क्लासेस घेऊन रिटर्न घरी येते, त्यानंतरनं मग ह्या गोष्टी चालू होतात. तर माझ्या दिवसाची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा माझ्या क्लासेसनी होते, की जे म्हणू शकतो, की आपलं जे काम आहे, तेच आपलं दैवत असतं. त्यामुळे मग माझ्या सकाळची जी सुरुवात आहे पहिली, ती माझ्या देवाने म्हणजे माझ्या क्लासेसने सुरुवात होते. तर मला त्याच्यातच खूप जास्त सॅटिस्फाईड फील होतं, की जी गोष्ट मला करायला आवडते किंवा जी गोष्ट मला आनंद देते आणि जे काम माझी पूजा आहे, तर ते कामापासून मला माझ्या दिवसाची सुरुवात करायला मिळते आणि माझा दिवसाचा शेवटसुद्धा माझ्या क्लासेसनेच होतो. तर ते माझ्यासाठी फार जास्त चांगली गोष्ट आहे. आणि देवाची पूजा करण्यामागे माझा जो व्ह्यू आहे किंवा माझी जी समज आहे, ती तर तुम्हाला आता लक्षात आलीच असेल माझ्या मागच्या व्हिडिओमधून, की ही जी सृष्टी देवाने निर्माण केली असेल आणि जर आपल्याला अन्न, पाणी आणि त्यानंतरनं आपल्याला अक्षरशः आपण श्वास घेतो, तो ऑक्सिजन जरी आपल्याला देव पुरवतोय, तर याचा अर्थ तो परिपूर्ण आहे. त्याला अंघोळ घालावी किंवा आपल्या अंघोळीसाठी तो भुकेला नाहीये. मी तर म्हणते देव हा फक्त भावाचा भुकेला आहे. तो इतका मोठा आहे, की आपण मनुष्य म्हणून त्याला अंघोळ घालणं किंवा त्याला नैवेद्य दाखवणं, हे फक्त आपण आपल्या मनाच्या शांतीसाठी करतोय. ज्याला जसं जमेल त्याने तसं आपल्या स्वतःच्या पद्धतीने करावं. खूप फार रिस्ट्रिक्शन घेऊन किंवा खूप असं फॉलो करावंच असं नाही.
तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मनाला पटेल अशी तुम्ही पूजा करू शकता. तर आज आपण देवाला लावणार आहोत तुपाचं निरंजन. आता मी हे का सांगते कारण माझ्या घरी इन जनरल दिवा लावला जात नाही. कारण माझ्या मुलाला खूप जास्त आगीचं अट्रॅक्शन आहे. त्यामुळे जेव्हा कधी कोणाला ओवाळायचं जरी असेल, तर त्या पिरियडमध्ये आम्हाला खूप लक्ष देऊन डोळ्यात तेल घालून उभं राहावं लागतं त्या ताटाजवळ. आम्ही शक्यतो धूप आणि अगरबत्तीच प्रिफर करतो किंवा असं सणासुदीला दिवा लावला किंवा ज्या दिवशी आम्ही बसून आहेत कुणीतरी हॉलमध्ये, त्याच पिरियडमध्ये आम्ही तिथे दिवा वगैरे लावण्याचं धाडस करतो. कारण थोडी जर हटी आणि दुर्घटना घडली, त्यामुळे आम्ही फार प्रिकॉशन घेतो या गोष्टीचं. कारण अद्वैतचा तो खेळण्याचा स्पॉटच आहे देवघर. चला तर मग देवपूजा झाल्यानंतरनं तुळशीची पूजा केली. माझ्याकडे 2 रूप आहेत. एक तुम्हाला हायब्रिड दिसत असेल आणि एक जे आहे ते आपलं गावरान पद्धतीचं आहे. तर पूजा केली तुळशीची. त्यानंतरनं तुळशीलाही पाणी वगैरे दिलं आणि अगरबत्त्या वगैरे लावल्या. त्यानंतरनं मग आपल्या पुढच्या कामाला सुरुवात केली. आता लगेच लागायचं होतं स्वयंपाकासाठी. कारण हे अद्वैत उठल्यानंतरनं मग आता आपला नाश्ता वगैरे या गोष्टी आपण करणार होतो. म्हटलं जोपर्यंत तो उठत नाही तोपर्यंत जेवढं उरकून घेता येईल तेवढं उरकावं. त्यामुळे मग सगळ्यात अगोदर मी काय केलं, की थोडेसे कांदे टेचले. त्याचं थोडंसं तोंड ओपन केलं आणि त्यानंतरनं म्हटलं चला मसाल्याच्या तयारीला हे भाजून ठेवूया. हे बघा अशा पद्धतीने मी कांदा फोडून ठेवते, जेणेकरून ते पटकन आतपर्यंत मऊ लुसलुशीत भाजले जातात, आतून कडक राहत नाहीत. आणि मी थोडंसं वरचं एखादं लेयर मी काढणं प्रेफर करते. बाकीचं मी ठेवते कारण त्याला जो कलर येतो, तर त्यामुळं भाजी मस्त भाजी किंवा आपली आमटी जे काही तुम्ही वाटणाचं करणार असाल, तर ते छान असं ब्लॅक कलरचं दिसतं त्यामुळे. तर आज माझ्याकडे थोडेसे पाहुणेही येणार होते. तर मी थोडंसं जादा प्रमाणामध्ये स्वयंपाक करणार आहे. त्यासाठी मग 3 कांदे, त्यानंतर एक खोबऱ्याची वाटी आणि 2 हिरव्या मिरच्या मी स्टँडवर ॲडजस्ट केलेल्या आहेत भाजण्यासाठी. मिरची जर भाजून घातली ना आमटीला खूप छान चव येते. आणि खोबरं जे आहे ना, तर ते तेलात पण परतलं तरी चालतं, छानच लागतं. पण शक्यतो जर तुम्ही ते जाळून घेतलं ना, तुमच्या कटाच्या आमटीला अफलातून कलर येते. फक्त हे भाजत असताना मिरच्या खूप लवकर भाजल्या जातात. त्या लगेच काढून घ्यायच्या. त्यानंतरनं सेकंड नंबरला खोबरं, त्यात ऑलरेडी ऑइल असतं, ते आग पकडतं. त्यावर लक्ष देऊन चिमट्याने फुकून तुम्ही ते खोबरं व्यवस्थित हे करायचं. तुम्हाला वरून वाटेल तर खूप जळलंय, पण आतलं खोबरं एवढं झालेलं नसतं. ज्यावेळेस ते मी कट करेल लेयर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल. पण त्याला लगेच ऑइली असल्यामुळे आग पकडतं. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून चिमट्याने धरून व्यवस्थित ते भाजून घ्यायचंय सगळ्या साईडने आणि त्यानंतरनं लास्ट राहतात आपले कांदे. तर कांदे छान पद्धतीने भाजून द्यायचे. त्याला काढायला घाई करायची नाहीये. मला ज्यावेळेस मी असं कटाची आमटी किंवा वाटणाची कुठली गोष्ट करायला घेते, तर मला गावाकडची खूप आठवण येते. कारण गावाकडे असते चूल आणि चूल हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय. तरीही आज चूल नसली तरी आपण पाट्यावर काम भागवून घेऊयात. म्हणजे असं वाटायला नको, की आपण गावाला मिस करतोय. तर आज हां, तुम्ही बरोबर ओळखलंय. आजची कटाची आमटी होणार आहे पाट्यावर वाटून. चला तर आपण तयारी केली होती आमटीची वाटणाची. तर तेवढ्यातच आता अद्वैत उठलाय आणि आता त्याला खायचं आहे सँडविच. म्हटलं चला आता नाश्त्याला लवकर ह्याला काहीतरी बनवून देऊयात म्हणजे हा शांत बसेल, खेळेल किंवा टीव्ही बघेल आणि मला माझं बाकीचं काम करता येईल झटपट. तर आता ह्या सँडविचमध्ये तुम्हाला दिसत असेल मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि कॉर्न बॉईल करून टाकलेले आहेत. बाकीच्या भाज्या त्याच्यामध्ये कच्च्याच आहेत. त्यामध्ये मी आपला व्हेज मायोनी टाकलेलं आहे व्हाईट कलरचं, थोडासा पिझ्झा सॉस टाकलेला आहे. त्यानंतरनं आपलं पांढरं मीठ जे आहे नॉर्मल आपण घरी यूज करतो ते वालं. त्यानंतरनं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो या गोष्टी मी त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. छान असं मिक्स केल्यानंतरनं माझ्याकडे थोडं श्रेडेड चीज होतं, ते चीज पण मी त्यामध्ये टाकून दिलं आणि मग आता हे मी मिक्सचर छान पद्धतीने थोडा वेळ ठेवलं होतं मिक्स व्हायला. ते व्यवस्थित मी ब्रेडला लावून घेतलं. त्यानंतरनं आता बटर तर नव्हतं घरी म्हणून मग मी गावरान तूप लावले दोन्ही साईडला. आणि आपलं जे सँडविच मेकरचं जे भांडं आहे ते आता छान पद्धतीने गरम झालं होतं. त्यामध्ये मी तो आपला बनवलेला जो ब्रेड सँडविच होता तो छान पद्धतीने आत प्लेस केला. त्यालाही वरून छान असं तूप लावलं आणि दोन्ही साईड छान खरपूस भाजून घेतल्या. मग आता अद्वैतसाठी बनणार म्हटल्यावर अद्वैत थोडीच एकटा खाणार घरात. बाकीची पण मंडळी आहेत. तर सगळ्यांचा नाश्ता आता आज झालेला आहे. तर छान पद्धतीने आता हे सँडविच आपण बनवूयात. आणि अद्वैतला शांत करूया. त्याने खाल्लं म्हणजे तो शांत होईल. आज तुम्ही आजूबाजूला कुठेच लक्ष देऊ नका. आज खूप राडा झालेला आहे किचन ओट्यावर. कारण खूप कामं सायमल्टेनियसली सोबतच चालू आहे. एकीकडे आमटीचं प्रिपरेशन चालू आहे, एकीकडे सँडविच चालू आहे, एकीकडे आपलं सकाळचं जेवणाची तयारी चालू आहे, भाजी करायची आहे, वांग्याचं भरीत. त्यामुळं बाप रे बाप! आज तुम्ही काही म्हणूच नका, की इकडे खूप
पडलेला आहे किंवा तिथे खूप राडा झालेला आहे. आज राडा पाहायचाच नाहीये. कारण आज म्हणजे एकदम अशी तारेवरची कसरत आहे माझी. आज फक्त लोकांना व्यवस्थित वेळेवर जेवण घालणं हेच माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे आणि खाली वेळेवर पोहोचणं. तर बघूयात आता पोहोचते की नाही. बघा मस्तपैकी क्रिस्पी सँडविच झालं होतं. ते मस्त कट केलं मी आणि त्यानंतरनं मग मी त्या अद्वैतला खाण्यासाठी दिलं. मग अद्वैत नंतरनं मी आणि माझ्या मिस्टरांनी पण नाश्ता केला. चहा वगैरे मी ठेवला होता. छान पद्धतीने आमचा नाश्ता झाला. त्यानंतर पुढचं प्रिपरेशन सुद्धा मी चालू केलं. हे सँडविच अद्वैतला खूप आवडतं. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे त्या व्हेजिटेबल्स टाकू शकता. मुलं फार आनंदाने खातात. एक प्रकारे पिझ्झाचा फ्लेवर येतो या सँडविचला. तर एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. बघा म्हणजे मी माझा व्लॉग करतीये होळीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक सँडविचची पण साधी सोपी रेसिपी लगेच अवेलेबल झालेली आहे. ही पण ट्राय करून बघा. चला आता नाश्ता झालेला आहे. त्यानंतरनं मी आपलं अ, दगडी खलबत्ता घेतलाय. त्यात मी 5-7 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे. छोटासा आपला अद्रक टाकलाय. ते मी ठेचून घेतलंय. आता हे मी कशासाठी घेतलेलं आहे, तर भात बनवण्यासाठी. आता या ठिकाणी आपण भातासाठी मातीचं भांडं ठेवलेलं आहे. त्यात थोडंसं मी ऑइल ॲड केलेलं आहे. लास्ट टाईम तुम्ही माझ्या वरण भाताच्या पण ब्लॉगमध्ये पाहिलेलं असेल, की अ, मी लसूण आणि आलं याची फोडणी देते भात बनवत असताना. त्याने भात अप्रतिम लागतो. त्यामुळे मला आज भात पुन्हा त्याच पद्धतीचा बनवायचा आहे. आता ॲक्चुअली घरी येणार आहेत रिलेटिव्ह. त्यामुळं मग संध्याकाळचं जे आपली होळी वगैरे झाल्यानंतरही मला टाईम खूप जास्त मिळणार नाही. मी फक्त पुरणपोळी बाकी ठेवणार आहे लाटायची. बाकी मी सगळी गोष्ट करून जाणार आहे. हा भात तुम्ही पुन्हाही गरम करू शकता. तवा गरम करून त्यावर झाकण मांडून जर तुम्ही हा पॉट ठेवला, तर तो पुन्हा गरम होतो. तर आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, पाणी ॲड केलेलं आहे. छान असं ते मिक्स झाल्यानंतरनं त्यामध्ये मी थोडेसे भिजवलेला आपला इंद्रायणी राईस ॲड केलेला आहे. आता मस्तपैकी भात होऊन जाईल. हा एक पदार्थ मला खूप आवडतो. झटकीपट होतो. याला खूप जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटाचं काम आहे फक्त. जगामध्ये लोकं सगळे राईसच का खात नाही? हा मला खूप प्रश्न पडतो. का खायचं असतं बरं भाकर, चपाती आणि पुरणपोळी? गॉड नोज. माझ्यासाठी तर हा बेस्ट आयटम आहे. भात, पांढरा भात, मसाले भात, वरण भात, डाळ भात. तुम्हाला आवडतो की नाही भात मला नक्की कळवा. चला तर आता वाटणाची तयारी झाली होती. आपण बघितलंय प्लेट रेडी केली आहे. आता कुकरमध्ये मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. ती मस्तपैकी वॉश करून घेतलेली आहे. म्हटलं आता जोपर्यंत पाट्यावर आपला कार्यक्रम चालू आहे, तोपर्यंत डाळ शिजल आणि ह्यातली थोडी डाळ मला वाटण्यासाठी पण लागणार आहे. त्यात मी पाणी ॲड केलं. त्यानंतरनं हळद टाकलेली आहे थोडीशी, कारण पुरणाला छान कलर यावा म्हणून. त्यानंतर थोडंसं ऑइल टाकलेलं आहे. आता मी कुकरचं झाकण लावून हेच कुकर मी आता चढवणार आहे गॅसवर. 3 शिट्टी काढणार आहे. कारण आता मला खूपच आणि खूप मंद गॅसवर मी शिजवणार आहे. कारण माझ्याकडे खूप टाईम आहे आता. मला पाट्याबरोबर कुस्ती खेळायची आहे आता. हळू तिथं म्हणजे पाटा वापरणं म्हणजे कुस्ती खेळण्यापेक्षा पण फार भयानक प्रकार आहे हा. पण काय ना, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतात. हे बघा, कांदा मी मगाशी फक्त फोडून ठेवला होता. त्याचं मी जे वरचं देठ आहे ते काढलं नव्हतं. ते मी आत्ता या स्टेजला काढलं आणि मी तुम्हाला कांदा पूर्ण आतपर्यंत सोलून दाखवते, की मस्त आणि लुसलुशीत झालेला आहे. हे बघा, कांदा आतपर्यंत तुम्हाला दिसतोय, की ब्राऊन पण झालेला आहे आणि मस्त शिजला गेलेला आहे. हे बघा, हा वरचा जो पार्ट आहे हा मी काढून टाकते. तर ते वाटणात वाटला पण जाणार नाही आणि थोडंसं कडवट लागेल यासाठी. या पद्धतीने मी तुम्हाला बघा आतमध्ये छान पद्धतीने कांदा झाला. हा फुटीचा कांदा आहे. फुटीचा कांदा म्हणजे एकाला एक जॉइंट असणारा कांदा. तर तो सुद्धा बघा आतपर्यंत झालेला आहे. कारण आपण छान पद्धतीने त्याला ओपन करून फोडून आतमध्ये घातलं होतं त्यामुळे. तर आता थोडासा मसाला आपण परतून घेऊयात. तर यामध्ये मी पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये आलं, लसूण ॲड केलेलं आहे. आता ह्याला आपण छान मस्तपैकी भाजून घेऊया. थोडं तेल टाकलंय. काय होतं ना, मसाला आपण असाही तुम्ही वाटू शकता. फक्त तुम्ही ज्यावेळेस असा कोरडा वाटताल, तर तुम्हाला ते जास्त परतू द्यावा लागेल मसाला. थोडा आधीच आंबळ-अंबळ भाजून घेतला, तर तो वाटायलाही बरा पडतो आणि लवकर होते आमटी. त्यावेळेस थोडं कमी परतलं तरी होऊन जातं. जास्त वेळ घेत नाही. तर हे बघा, कटाच्या आमटीला ऑलरेडी आपण डाळ घालतो. त्यात फुटाणे घालायची गरज नसते. पण आता मला ती सवयीचं झालेलं आहे, त्यामुळे मी 4-2 दाणे टाकणं प्रिफर केलंय. तर आलं, लसूण, फुटाणे त्यानंतरनं मी थोडीशी हवरी भाजून घेतलेली आहे. हवरीचा वास अप्रतिम येत होता भाजताना पण गावरान हवरी होती. वाटताना तर त्याहूनही सुंदर वास येतो. त्यानंतरनं जी उरलेली हवरी होती ती मी अशी थोडीशी कोथिंबीर टाकून त्याने पुसून घेतला पॅन छान मस्त आणि त्यानंतरनं मग मी कांदा टाकलेला आहे. म्हटलं जो ऑइल होतं आपल्या पॅनला तेवढा तो कांदा सोक करून घेईल यामुळं. नाहीतर ऑलरेडी तुम्ही असाच्या असा वाटला तरी काही हरकत नाही. तो खूप छान ऑलरेडी भाजला गेलेला आहे. तर आता हे आपले सगळे पदार्थ जे भाजायचे होते ते भाजून घेतले मी. तोपर्यंत बघते तर काय तर आपला राईस रेडी झाला होता. परफेक्ट एकदम. त्यामुळं मग आता म्हटलं चला
आता पाट्याला आज खूप दिवसातून काम लागलेलं होतं. त्यामुळे मग सुरुवातीला तो वॉश करून घेतला मस्त स्वच्छ पिण्याच्या पाण्याने. म्हटलं आता पाट्याला धुवून घ्यावं, त्यानंतरनं त्यावर आपण वाटण करायला सुरुवात करावी. पाटा माझा छोटूसाच आहे. कारण तो कॅरी करायला पण सोपा जातो आणि कधी-मध्ये होणारे असा हौशे-नवशे त्या टाइप पॅटर्न आहे. टाईम असला, त्यानंतरनं वेगळा पदार्थ बनवायचा मूड असला आणि पाट्यावर वाटण्याची कॅपॅसिटी असली, तर आमच्याकडे या पद्धतीने बनवलं जातं. चला, तर आधी थोडंसं जे खोबरं होतं, जे ऑलरेडी मी कट करून आणलं होतं, त्याला मी आधी थोडंसं असं टेचून घेतलं. टेचून घेतल्यामुळं काय होतं, ते पटकन वाटल्या जातं. आता हा व्लॉग ऑलरेडी 30 एक मिनिटाचा होणार आहे, अर्धा तासाचा. त्यामुळे मी प्रत्येकच गोष्ट दाखवत नाही बसणार आहे. मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड घेते, कारण मला संध्याकाळचाही ब्लॉग याच्यामध्येच ॲड करायचा आहे. असं नको व्हायला, की तुम्ही इथेच अर्धा तास पाहून मग बोर झालात आणि मग ठेवून दिलं, तर ते मला अजिबात नको आहे. त्यामुळे आपण लवकर उरकून घेऊया. आता आपलं खोबरं वाटून झाल्यानंतर ना मी कांदा घेतलेला आहे. तुम्ही कुठलीही सिक्वेन्स कुठल्याही पद्धतीने घ्या, पण खोबरं अगोदर घेतलेलं बेटर राहील. वाटताना पण आपण मिक्सीमध्ये पण करतो ना, तर सगळ्यात आधी खोबरं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. त्यानंतर ना मग त्या बारीक झालेल्या खोबऱ्यामध्ये तुम्ही एक-एक जिन्नस तुमचे ॲड करून तुम्ही ग्राइंड करू शकता. ॲक्चुअली आपण कांदा घेण्याऐवजी जर फुटाणे आणि हावरी घेतली असते ना, तरी बरं झालं असतं. हे थोडंसं कोरडं होतं पाटा, पण दॅट इज फाईन. मी म्हटलं कुठलीही गोष्ट कशीही घेतली तरी चालेल. इन इन शॉर्ट काय, की सगळ्या गोष्टी मिक्स होऊन पोटात एकत्रच जाणार आहात. सो तो कुकिंग असा विषय, की ज्याला जसं आवडतं त्याने तसं त्या पद्धतीने करावं. कुणीच कोणाला सांगायला जाऊ नये. फक्त हां, की मी या पद्धतीने करते, तर तुम्ही बघा बाबा तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे, की स्वतः करताय तेच करायचे. ओके. तर अशा पद्धतीने फार स्ट्रगल करत थोड्या वस्तू त्यावर मांडत पाटावर कसंबसं करून मी मॅनेज केलं एक-एक करून ह्या गोष्टी वाटण्याच्या. आता सगळ्यात मोठा टास्क होता खोबरं आणि कांदा. तो झाल्यानंतर मला फार हाईसं वाटलं. असं वाटलं की चला, अर्धी जंग तर आपण जिंकलेली आहे. आता त्यानंतरनं मी आलं, त्यानंतरनं लसूण, परत त्या 2 मिरच्या ज्या आपण भाजल्या त्यात आणि कोथिंबीर जी थोडीशी आपण तेलामध्ये फ्राय केली होती, तर ते सगळं आपण मस्तपैकी वाटून घ्या. ह्या गोष्टी मला काही जास्त त्रास देत नाही. मेन जे आहे ते खोबरं आणि कांदा जर गेला ना, की बस झालं मग वाटण रेडीच झालं असं समजा तुम्ही. फास्ट पद्धतीने माझे हात चालत होते. खूप जास्त ताकद लावावी लागत होती. पण काय करणार? सगळं लक्ष घड्याळाकडे होतं. वेळेच्या आत पूर्ण करायचं होतं. अजून फक्त नाश्ता झालेला आहे. सकाळचं जेवण बनवायचं बाकी होतं. जेवण करायचं बाकी होतं. त्यामुळे एक करून सगळ्या गोष्टी मी ॲड केल्या. आणि मग पाट्यावर आणि त्या वाटल्या. आता हे जे होते ना फुटाणे आणि हवरी त्याचा वास काय अप्रतिम येत होता मी तुम्हाला सांगू. मला जर व्हिडिओतून तुम्हाला जर तो स्मेल देता आला असता तर मी नक्की दिला असता. कधीतरी प्लीज ट्राय करून बघा ही गोष्ट. जर तुम्ही पाट्यावर नाही केली तरी चालेल, पण मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळेस हवरी आणि फुटाणे वगैरे असे मस्त भाजून काढताल ना, तर तुम्हाला त्या मसाल्याची टेस्ट जाणवेल. चला तर अशा पद्धतीने आपण आपलं जे मिक्सचर आहे ते रेडी केलेलं आहे. आता वेळ झालेली आहे सगळं मिक्सचर ताटात काढून घेण्याची आणि पुन्हा एकदा आपण लावलेलं जे कुकर होतं तिथे जाऊन बघण्याची, की डाळ झाली आहे की नाही. थोडीशी पूर्ण कटाची आमटी करताना आपण ते पूर्णाची डाळ शिजल्यानंतरनं खाली जो कट उरतो किंवा त्याचं जे पाणी उरतं ते आपण येळवणी म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात मला काही आयडिया नाही, पण आमच्या भागामध्ये त्याला येळवणी म्हणतात. तर ते पाणी काढून घेतलं जातं कारण तेच पाणी जातं आपल्या आमटीमध्ये आणि त्यानंतर ना थोडीशी डाळ आपण वाटून घालतो जेणेकरून जी आपली आमटी आहे ना तशी मस्तपैकी घट्ट होते. तर छान अशी पुरणाची डाळ शिजलेली आहे. मी तुम्हाला दाखवते, की कशा पद्धतीने ती शिजली. एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे. चला तर आता ह्यातलं पाणी वगैरे आपण ड्रेन करून घेऊयात म्हणजे आपलं येळवणी निघेल याच्यातून आणि त्यानंतर ना थोडीशी डाळ जी आहे ती चाळणीत काढून त्याचं पाणी निथळण्यासाठी ठेवूयात. आणि थोडी डाळ आपण घेऊन जाऊयात आपल्याला वाटण्यासाठी. वाटण पण बाहेर अजून अर्धवटच राहिलेलं आहे. तर ही डाळ वगैरे आपण थोडीशी वाटली ना, की त्यानंतरनं जी आपली आमटी आहे कटाची त्याला छान असं टेस्ट येते. आमटी तर आपण तशाही बनवतो असं वाटण वगैरे करून. पण याचं स्पेशल काय? कटाची आमटी किंवा मग पुरणाची आमटी म्हटलं जातं. तर याच्यात स्पेशल काय? तर ह्या डाळीचं हे पाणी ज्याला येळवणी असं म्हटलं जातं. आणि ही डाळ जी आपण त्यामध्ये वाटून घालतो. त्याच्यामुळे जी टेस्ट येते ना, ती एकदमच स्वर्गसुख म्हणू शकतो आपण. आमच्याकडे ॲक्चुअली पुरणपोळी आवडते. अद्वैत खातो म्हणून आता मी जास्त फ्रिक्वेंटली करते. पण आम्ही दोघंही असं आहे, की मी आणि माझे मिस्टर, की गोड पदार्थ आम्ही जास्त खात नाही. खाल्ली तर 1 मॅक्स 1. मी तर अर्धी सुद्धा खाते. आम्हाला जास्त लागते ती आमटी गटाची आणि भात.
त्यामुळे खूप जास्त मी वाटण केलेलं आहे आणि वाटण पाहुणे येणार आहे फक्त ह्या दृष्टीने नाहीये. तर उरली तर ती आम्हाला शिळी पण सकाळी खाता येईल. ॲक्चुअली शिळी आमटी जी काय लागते ना बापरे बाप! जे खातात तेच सांगू शकतात. त्यामुळे म्हटलं आणि आज तर अजूनच आपण म्हणतो ना दुग्ध शर्करा योग होता. आमटी बनवलेली आहे सकाळी ती संध्याकाळपर्यंत मस्त मुरणार आहे आणि ती ती आमटी आम्ही संध्याकाळी खाणार आहोत. आणि चुकून-हुकून जर उरली, तर मग सकाळी तर एकदम मस्त लागेल. एकदम सकाळी-सकाळी आमटी आणि भाताचा नाश्ता होईल. पण आय थॉट की उरणार नाहीये कारण आज माझ्या मिस्टरांनी त्यांच्या फ्रेंड्सना जेवण्यासाठी बोलवलेलं आहे. बघूया छान पद्धतीने जेवण बनवायचंय, सगळ्यांना आवडलं पाहिजे. आता तो पाटा मी मस्तपैकी वॉश करून घेतलेला आहे. त्यावरचं सगळं पाणी ताटात काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे जे चाललंय ना कशासाठी, ते वाटताना त्याला जे त्याचे बारीक आपण म्हणतो ना, की क्रश असतात किंवा कण असतात, ते पार्टिकल्स आपल्याला दिसत नाही, पण त्याच्यातून लोह मिळतं. त्यामुळे ते व्यवस्थित कधीही तुम्ही जर टेचलं दगडी खलबत्त्यात किंवा वाटलं पाट्यावर, तर ते वॉश करून ते पाणी सगळं घ्यायचं. आता या ठिकाणी मी मोठं पातेलं मांडलंय, त्यात ऑइल टाकलंय. ऑइल टाकल्यानंतरनं त्यात मोहरी टाकली. मोहरी झाल्यानंतरनं आता मी जिरे टाकलेले आहेत. आता हे छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये सगळ्यात माझा फेव्हरेट खूप असा भरभरून कढीपत्ता टाकलेला आहे. गावाकडून आलेला आहे त्यामुळे अजिबात हयगय करायची नाहीये कढीपत्ता टाकण्यासाठी. असेल नसेल घरात तेवढा कढीपत्ता टाकून द्यायचा. त्यानंतर कोथिंबीर टाकली मी खूप सारी. माझी आवडती फ्रेंड आहे कोथिंबीर. त्याच्यामुळे मी कोथिंबीर कढीपत्ता अव्हॉइडच करू शकत नाही. खूप जास्त कोथिंबीर मी त्यामध्ये टाकलेली आहे. ऑलरेडी मी वाटणात पण घेतलेली आणि मी वर गार्निश पण करणार आहे. आता त्यानंतर मी अद्रक लसूण पेस्ट टाकली आपण जी वाटली होती ती आणि छान मिक्स केली. ती छान मिक्स झाल्यानंतर ना एक-एक करून सगळे पदार्थ किंवा सगळं वाटण आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता छान पद्धतीने जर आपलं वाटण त्या तेलामध्ये आपल्याला मिक्स होऊ द्यायचंय, त्याला छान असं तेल सुटू द्यायचंय आणि ते छान पद्धतीने मिक्स झालं, की त्यानंतर ना मग आपण त्यामध्ये आपले मसाले ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये तुम्हाला छान अशी तर्री हवी असेल झणझणीत, तर पाणी गार टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं. त्यासाठी मी ऑलरेडी कुकरच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. जोपर्यंत हे सगळ्या पद्धतीचे मसाले परततायत, तोपर्यंत आपलं पाणी पण गरम होईल. आता हे मसाल्यांबरोबर थोडंसं पाणी त्याच्यात गेलं होतं, त्याच्यामुळे ते मसाले जळणार नाहीये किंवा वाटण जळणार नाहीये. तर तुम्ही ह्याचं प्रिकॉशन घ्या. जर तुमचा मसाला ड्राय असेल, तर थोडंसं घोटभर पाणी टाकायचं तो मसाला खाली किंवा तो वाटण खाली लागू नये यासाठी. आता मी टाकलेली हळद, त्यानंतरनं माझा घरगुती काळा मसाला, त्यानंतरनं मी थोडासा किंचित गोडा मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं मी आपलं अंबारीचं लाल तिखट का तर छान अशी तर्री यावी म्हणून. ऑलरेडी तुम्ही त्याच्यात मिरची घातलेली आहे, त्याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे आणि मी टाकलेली आहे धना पावडर. आमच्याकडे कटाची आमटी एकदम अशी तिखट लागते, एकदम जाळ आणि धूळ. त्याच्यामुळे मी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका, जितकं तुम्हाला सहन होईल तितकं. त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा बाइंडिंग एलिमेंट म्हणजे मीठ घातलंय. मस्त असं हलवून घेतलंय, मिक्सर रटरटून दिलंय. त्यानंतरनं आपलं जे येळवणी होतं ते मी त्याच्यामध्ये ॲड केले. आता येळवणीमुळं काय होईल, की हा मसाला त्याच्यामध्ये छान छान असा रटरटेल बघा. रटरटेल म्हणजे छान असा मस्तपैकी शिजेल आणि तोपर्यंत आपलं गरम पाणी तर तयार होतच आहे आणि मसाल्याला छान असं मिक्सचर दिलं. ते येळवणी त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता हे जे गरम पाणी आपण केलं होतं ना, ते आपण टाकणार आहोत या स्टेजला. त्याच्यामुळे त्याला छान अशी तर्री येईल. एकदा का आमटी उकळून गार झाली, की तुम्हाला एकदम मस्त असा तर्रीचा लेयर त्याच्यावर पाहायला मिळेल. चला तर अशा पद्धतीने ऑलमोस्ट आपली आमटी डन झालेली आहे, जो की फार मोठा टास्क होता. हे मी नंतरनं जे पाणी ॲड केलंय, तर मी जो आपला पाटा वरवंटा जो धुतला होता त्याच्यामध्ये ते पाणी आहे. तेही वेस्ट जाऊ द्यायचं नाही अजिबात. त्यानंतरनं मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे भरभरून गार्निशिंगसाठी. आता अशा पद्धतीने आमटी रेडी झाली आहे. आपलं पुरणासाठी जी डाळ लावली होती त्यातलं पाणी पण ड्रेन झालंय. मी ते कढईमध्ये टाकलंय. त्यानंतर मी त्याच्यात थोडासा गूळ ॲड केलेला आहे. आता हा गूळ ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये मी नंतरनं टाकण्यासाठी थोडंसं जायफळ घेतलेलं आहे. थोडीशी साखर टाकलेली आहे. याच्यामध्ये आता आपण विलायची टाकूयात आणि छान पद्धतीने त्याला मिक्स करून घेऊयात किंवा कुटून घेऊयात. आता हे मी जास्त प्रमाणात टाकले. जायफळने झोप लागते. त्यामुळं मग बघायचं, त्या पद्धतीने टाकायचं आणि सुट्टीच असेल तर काय हरकत आहे मग भरपूर जायफळ टाकायचं. छान पद्धतीने पुरणपोळी खाल्ल्यावर ताव मारल्यानंतरनं झोप घ्यायची मस्तपैकी. थोडंसं माझ्याकडे केशर होतं ते मी क्रश करून टाकलेलं आहे. केशरचा फ्लेवर पुरणपोळीला अफलातून लागतो. आता जे आपण पूड तयार केली होती. जायफळ, वेलची आणि थोडीशी साखर घालून. साखर यामुळं घातलंय, की ते छान बारीक व्हावं यासाठी. ते मी पुरणात टाकलंय. एका साईडला मी या ठिकाणी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाणी गरम होतंय कशासाठी तर आपल्याला बनवायची आहे गुळवणी. तर त्यासाठी मी ते जी पावडर मगाशी बनवली होती ती टाकली. त्याने गुळवणीला पण छान असा स्मेल येतो जायफळ आणि वेलचीमुळे.
तर आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत गूळ. आता पुरणपोळीला ना गुळाचे भरपूर प्रकार आहेत. एकदम येलो कलर येतो, नंतर थोडासा डार्क येलो आणि मग एकदम काळा वगैरे येतो. गुळवणीला स्पेसिकली किंवा स्पेशली फक्त काळ्याच पद्धतीचा गूळ वापरायचा. गुळवणी अशी एकदम काळी झाली ना तरच मजा येते खाण्यामध्ये. बाकी पुरणासाठी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार वापरा. आता माझ्या घरात जो अवेलेबल होता तोच मी ब्लॅक वापरला. त्याच्यामुळं कलर बघा हा असा आलेला आहे. तुम्ही थोडासा पिवळा गूळ गूळ वापरला तर तुमचं जे पुरण आहे ते मस्तपैकी पिवळं होतं. आता माझ्याकडे ब्लॅकच कलरचा जो होता रॉ फॉर्मॅटमधला, आम्ही शक्यतो अनप्रोसेस्ड गोष्टी आणण्याचं ट्राय करतो, तर त्यामध्ये अशाच कलरचा येतो. पण ठीक आहे ना, पुरणपोळीच्या पोटातच तर जाणार आहे पुरण, कुठे दिसणार आहे आणि तिथून डायरेक्ट आपल्या पोटामध्ये जाणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. मस्तपैकी मी या ठिकाणी तुम्हाला एक पुरणपोळी लाटून दाखवते. ही पुरणपोळी मी रात्री लाटली होती आल्यानंतरनं. ही सकाळी नाही. मी फक्त पुरण रेडी करून साईडला ठेवलं होतं. का? तर मला आल्यानंतर ना नैवेद्य करायला सोपं व्हावं यासाठी. तर बाकीचा तर काही व्हिडिओ मी भज्यांचा, कुरडई, पापड याचा काहीच मी व्हिडिओ काढलेला नाहीये. आता म्हटलं आल्यानंतरनं पटकन निवदाची पोळी वगैरे करून घ्यावं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कारण मला खाली जायचं होतं. तर मी हे सगळं पुरणपोळी, आमटी, पुरणाची तयारी, पुरण, भात, आमटी हे करून साईडला ठेवून दिलं. आणि त्यानंतरनं मी क्लासला गेले होते. त्यानंतरनं मी जवळपास 4-5 तास घराच्या बाहेर होते. खूप घाई-गडबडीत मी घरी आले. मी जवळपास 7, 7:15च्या दरम्यान मी घरात आले. आले तसे मी हात धुवून स्वयंपाकाला लागले. अगोदर बॅटर तयार केलं माझं भज्यांचं. त्यानंतरनं घरातला नैवेद्य, तुळशीचा नैवेद्य आणि खाली न्यायचा मोठा नैवेद्य एक तयार केला. ही बघा पुरणपोळी आपली मस्त टम्म फुगलेली आहे. पीठ वगैरे ऑलरेडी मळलेलं होतं. त्यामुळे ते छान भिजलं होतं. चला तर मग अशा पद्धतीने आपला नैवेद्याची तयारी झालेली आहे. आल्यानंतरही असं होतं, की अद्वैतला भूक लागलेली आहे, तर त्याला काहीतरी खायचं होतं. मग गडबडीत काय करून द्यावं? तर तुम्ही पाहिलं सकाळी ब्रेड होता. मग मी काय केलं, पटकन आपलं जे होतं ना भज्याचं पीठ त्याच्यातच मस्त टोस्ट केले ते ते तेलातून काढले, ज्याच्यात मला पापड तळायचे होते. अशा पद्धतीने मी त्याला पटकन शॉर्ट नाश्ता बनवून दिला. माझं ताट रेडी केलं खाली नेण्यासाठी नैवेद्याचं, पूजेचं आणि एडी-वाकडी मी कशीतरी 5 मिनिटामध्ये साडी घातली, कारण खाली ऑलमोस्ट तयारी झाली होती होलिका दहनाची. त्याच्यामुळे मी पटकन खाली आले, पूजा केली आणि लगेचच सुरुवात झाली होलिका दहनासाठी. मला आजचा जो वेळ गाठायचा होता तो मी आज गाठला. खूप घाई केली मी आज आणि अशा पद्धतीने मी आज जंग जिंकलेले आहे. ते आवरण्याकडे माझं अजिबातही बिलकुलही लक्ष नव्हतं. पण मला जर पॉसिबल झालं असतं तर मी आज मला प्रथा आहे म्हणून ते मला साडी वगैरे घालून यायचीच होती. त्यामुळे मी म्हटलं आज जसं होईल तसं जाऊयात. पण आज सकाळपासून हात चालू होते. सकाळचा नाश्ता, सकाळचं जेवण, त्यानंतरनं ही सगळी तयारी, त्यानंतरनं पुन्हा मी बाईकवर गेले, माझे 2 क्लासेस घेतले. पुन्हा एवढ्या ट्रॅफिकमधून मी घरी आले. घरी आल्यानंतर पुन्हा यांना नाश्ते करून दिले. त्यानंतरनं लगेच मी बाकीची तयारी केली. माझी ताटं वगैरे रेडी केले, नैवेद्य रेडी केले, घरच्या देवांना दाखवले, होळीचं तयार केलं. त्यानंतरनं साडी नेसली, खाली आले, छान पद्धतीने पूजा वगैरे केली. आता खाली सगळ्या मैत्रिणी जमल्या होत्या. त्यांनी ऑलरेडी येताना कलर आणले होते. उद्याच्या ऐवजी त्यांनी आजच कलर लावून टाकला होता. त्यानंतरनं आम्ही घरी गेलो. मग पुन्हा मला पटकन रेडी व्हायचं होतं, कारण यांचे फ्रेंड येणार होते. लक्षात असेलच तुम्हाला जेवणासाठी. तर अशा पद्धतीने मग घरी जाऊन नंतरनं मला पुन्हा पोळ्या वगैरे करायच्या होत्या. मी फक्त नैवेद्यापुरतीच पोळी करून आले होते. पापड वगैरे तळले, भजे तळले. ह्याच्यातच मला खूप टाईम झाला. जे मी घरात आले होते 7:15च्या आसपास, 7, 7:15ला आणि मी 8:15ला खाली होते. म्हणजे तुम्ही विचार करा मी काय लेव्हलने स्पीड घेतला असेल 2x, 3x आणि आज सकाळपासून मी जी उभी आहे, माझ्या टाचा ज्या आहेत ना, मला ओरडून-ओरडून सांगतायत, की "बाई बस आता, उपकार कर आमच्यावर." सो मी आता संध्याकाळी जेवल्यानंतरनं जे मी बसली आहे, मी तुम्हाला सांगते, बास. परत मला उठण्याची पण इच्छा झाली नाही, कारण आज इतकी माझी धावपळ झालेली आहे. पण ह्याच्यामध्ये मला जे म्हणतो ना आपण, मनाची शांती एवढी, की मी हे मॅनेज करू शकते किंवा मी हे मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. कधी-कधी असं होईलही, की माझ्याच्याने ते मॅनेज होणार नाही वेळेवर, कधी वेळ पुढे-मागे होईल. पण समाधान मी ह्याच्यात मानण्याचा ट्राय करते, की मी ह्या सगळ्या आपल्या ज्या रूढी, परंपरा आहेत, ह्या जपण्याचा प्रयत्न करते. जरीही मी शिकलेली असले, आपण म्हणतो ना, की
फॉरवर्ड विचाराची जरी असले, तरी ह्या प्रथा, ह्या चालीरूढी मला सोडूशा वाटत नाहीत. कारण त्या आपण म्हणतो ना, की पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या आहेत. आपल्या आईने, आपल्या आजीने आपल्याला शिकवलेल्या आहेत. तर त्या मला कधीच विसरायच्या नाहीयेत. ह्याची मी सांगड घालण्याचा खूप प्रयत्न करते. माझी नोकरी, माझं मुलाला सांभाळण्याचं. त्यानंतर असं सणसूद आला, तर माझी खूप तारेवरची कसरत होते. पण ठीक आहे, ॲट द एंड जेव्हा मी ते करते आणि त्यानंतर मला जे ज्या लेव्हलचं सॅटिस्फॅक्शन मिळतं, तेच माझ्यासाठी खूप आहे. तर अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्या लेडीजने मस्तपैकी 5 फेऱ्या मारल्यात. पाण्याचा जल वगैरे दिलेला आहे. त्यानंतर मग खाली थोडंसं आम्ही एकमेकींना भेटलो आणि प्रत्येकीला घरी जायचं होतं. प्रत्येकीची हीच सिच्युएशन होती. पोळ्या करायच्यात, पोळ्या करायच्यात, पोळ्या करायच्यात. कोणी शोध लावलाय पुरणपोळीचा काय माहिती बाबा. ठीक आहे, असू देत. पण नसता लावला तरी आपल्याला तरी कुठे मस्त असं तूप लावून पुरणपोळीवर ताव मारता आला असता. ज्याने कुणी लावला त्याला जाऊ द्या बाबा, भलं करू देव त्या व्यक्तीचं. अशा पद्धतीने आता पूजा वगैरे आम्ही संपन्न केली. आता अद्वैत राहिला होता. त्याला सोडून कसं जमेल? त्याला पण पूजा करायची होती. त्याला पण पाणी टाकायचं होतं. मग अगोदर आमची सगळ्या लेडीजची पूजा वगैरे झाल्यानंतर ना मग मी अद्वैतकडे गेले. त्यालाही मी माझ्यासोबत घेऊन आले, की "चल बाबा पूजा करायला." नाहीतर तो तर रुसूनच बसला होता, की मला नेलं नाहीये म्हणून. तो फक्त लांबूनच बघत होता. तर म्हटलं खूप जास्त होळी पेटली होती. मग त्यानंतर ना आम्ही तिघांनी पूजा केली. थोडी होळी शांत झाल्यानंतर ना आणि म्हटलं, की अद्वैतला आगीचं खूप अट्रॅक्शन आहे. त्याचा आम्ही हातच सोडू शकत नव्हतो. तो अजिबातच घाबरत नाही आगीला. त्याच्यामुळं मग त्याला पटकन पूजा वगैरे करायला लावली लांबूनच आणि त्यानंतर ना त्याला आम्ही वर घेऊन आलो. अशा पद्धतीने छान असे होळीचा सण साजरा झाला. तुम्हाला सगळ्यांना पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा. देव करो ह्या होळीच्या अग्नीमध्ये सगळ्यांचं नैराश्य, दारिद्र्य, वाईट विचार या सगळ्यांची राख व्हावी आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन मिळावं. अशा पद्धतीने छान पद्धतीने आपली होळी सेलिब्रेट झालेली आहे आणि आमची सोसायटी जी आहे ना, एक कुटुंबच आहे. त्यामुळं आम्ही आमच्या घरच्या मेंबर्सना सहसा मिस करत नाही. आम्ही दुसऱ्या कुठल्यातरी ठिकाणी असतो, तर आम्ही नक्कीच घरच्या लोकांना मिस केलं असतं. आई, नाना, त्यानंतर आमचे दादा, ताई, मुली. पण इथे होतं काय ना, की आम्ही खूप असं एकोप्याने राहतो या सोसायटीमध्ये. त्यामुळं आम्हाला असं वाटतच नाही, की आम्ही घरापासून कुठे लांब आहोत म्हणून. असं वाटतं, की आम्ही आमच्या घरीच आहोत. हे बघा, ही सगळी माझी मित्रमंडळी आहेत. आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या फोटोत वेगवेगळ्या लेडीज दिसत असतील. इथे सगळ्यांचा एकमेकांशी बॉन्ड इतका स्ट्राँग आहे. एकमेकांच्या दुःखात, सुखात, आजारपणात एकमेकांना आम्ही मदत करतो. तर अजून काय हवं असतं आयुष्यामध्ये? तर इथे मला दुसरी फॅमिलीच मिळालेली आहे सगळ्या लोकांच्या रूपाने. ह्या मला खूप मदत करतात. त्यांच्यामुळं माझा जॉब करणं पण मला चांगलं ईझी होतं. माझ्या मैत्रिणी वेळ काढायला अद्वैतला बघतात, मला मदत करतात. तर चला अशा मैत्रिणी देव करो सगळ्यांना मिळो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.